एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आपण आलेलो आहे सलूनमध्ये, कारण की आज मी हेअरसाठी ट्रीटमेंट घेणार आहे. आपण हेअर बोटॉक्स करणार आहोत आणि हेअर हायलाइट पण करणार आहोत. पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि मी कुठून केलं, काय ॲड्रेस वगैरे पण तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर गाईज, आपण 2 ट्रीटमेंट करणार आहे. पहिले बोटॉक्स आणि हायलाइट. पण त्यांनी असं सजेस्ट केलं की आधी हायलाइट करावं लागेल आणि नंतर बोटॉक्स. तर आपण आधी हायलाइट करूया. तर मी तुम्हाला दाखवते त्याची प्रोसेस काय आहे आणि त्यानंतर आपण बोटॉक्स करणार आहोत. व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हायलाइट साठी आपण कलर मिक्स करत आहोत. मयुरी मॅडम आले आहेत आपल्या पार्लरमध्ये हायलाइट साठी. झाल्यानंतर पूर्ण दाखवणारच आहे आम्ही. सर्वात पहिले ते प्रॉपरली असं सेक्शन वगैरे काढून घेतात आणि त्यानंतर प्रॉपरली हायलाइट केलं जातं. तर काही जसे छोटे छोटे सेक्शन घेऊन ते लावत आहेत, क्रीम अप्लाय करतायत. आपण आता कलर अप्लाय करत आहे. एक बॉक्स पार्टिशन घेतला आहे. बॉक्स पार्टिशन मध्ये आता आपण स्टेप बाय स्टेप असं सेक्शन घेतलेलं आहे. हॉरिझॉन्टल सेक्शन घेतलंय, जेणेकरून पूर्ण त्यांच्या हेअरमध्ये, पूर्ण केसांमध्ये त्यांच्या हायलाइट सुंदर अशा हायलाइट दिसते पाहिजे, त्यासाठी आपण बॉक्स पार्टिशन. त्याच्यात कलर पण ऍड केलाय. तोच का? तू सांग. हे लॉक करून हवा वगैरे लागत नाही, हीट क्रिएट होती. हीट क्रिएट झाली का लवकर होते. आणि हे किती वेळ ठेवावं लागतात? हे आता तुझे केस कसे साफ होतात त्याच्यावर चेक करतात. अच्छा. जास्त नाही करणार. त्याचं टायमिंग होत असतं. जसं मी जसं पाठीमागं काम करणार ना, तोपर्यंत पुढचं खूप सांगणार. अच्छा. गाईज, लिटरली आता अर्धा तास झालेला आहे आणि अजून सुद्धा ऍप्लिकेशनच चालू आहे. गाईज, आता क्रीम लावून ठेवली त्यांनी, क्रीम अप्लाय करून ठेवलेली आहे. आता मला हेअर वॉश करायला जायचंय, तर चला आपण हेअर वॉश करूयात. गाईज, आता आपली हायलाइट करून झालेला आहे. तर आता आपण हेअर बोटॉक्सची ट्रीटमेंट घेत आहोत. त्यासाठी आता सेक्शनिंग चालू आहे. माझा पूर्ण दिवसच गेलाय आजचा याच्यामध्ये. हेअर वॉश आणि ब्लो ड्राय करून झाल्याच्या नंतर त्यानंतर त्यांनी माझे केस पूर्ण स्ट्रेट केले. त्यानंतर त्यांनी पूर्ण प्रॉपर आयनिंग केली आणि पूर्ण प्रॉपर आयनिंग केल्याच्या नंतर त्यांनी क्रीम ऍप्लिकेशन केलं आणि ती क्रीम अप्लाय केल्याच्या नंतर ना डोळ्यातून डायरेक्टली इतकं पाणी येतं. या ट्रीटमेंटने मला खूप जास्त रडवलंय, म्हणजे खूप जास्त डोळ्यातून पाणी येतंय. आता ऍप्लिकेशन झालेलं आहे. थोडा वेळ 45 मिनिट्स रेस्ट करून मग नंतर परत ते त्यांची प्रोसेस करणार आहेत पुढची.
तसंच पूर्ण प्रोसिजर झाल्याच्या नंतर रिझल्ट इतका सुंदर आला होता, केस इतके सुंदर दिसत होते ना माझे. तर गाईज आज सेकंड डे ला मी हेअर वॉश करायला आली आहे. सेकंड डे आपण पूर्ण जे ऍप्लिकेशन होतं क्रीमचं ते तसंच होतं, तर ते वॉश करण्यासाठी आलोय आपण. ते वॉश झाले, आता परत एकदा ते सेट करून देणार आहेत आपल्याला. सो गाईज फायनली पूर्ण बोटॉक्स आणि सर्व काही ट्रीटमेंट झालेली आहे आपली. आणि मी कशी दिसते हे तुम्हीच कमेंट करून सांगा. आणि चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर गाईज आता बरेच जण मला विचारतील तुला खर्च वगैरे किती आलाय, तर मला टोटली 12,000 रुपये त्यांनी खर्च सांगितलेला. आणि माझ्याकडून 7,000 त्यांनी घेतलेत पूर्ण हायलाईट प्लस बोटॉक्स. आणि माझे हेअर पण तुम्ही बघू शकता लॉंग आहेत, म्हणजे माझी लेंथ पण जास्त आहे. तरी त्यांच्याकडे ऑफर चालू होती त्यामुळे त्यांनी डिस्काउंटमध्ये करून दिलेलं आहे. सो तुम्हालाही जर करायचं असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला लोकेशन सेंड करून देईल.